Zee 24 तास एक पाऊल पुढे। हरारे स्पोर्ट्स क्लब इथं रंगलेल्या झिम्बाब्वे विरुद्ध तिसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे। भारताने प्रथम फिल्डिंग करताना झिम्बाब्वेची इनिंग 46व्या ओव्हरमध्ये 183 रन्सवरच आटोकली। अमित मिश्राचा 4 विकेटसह भेदक मारा आणि सोबतीला जयदेव उनाडकत मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत तितक्याच तोलामोलाची साथ देत झिम्बाब्वेच्या इनिंगला ब्रेक लावला। प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अडखळती झाली। रोहित शर्मा अवघ्या 14 रन्सवर पॅव्हिलियनमध्ये परतला। त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीनं जबाबदारीनं खेळत भारताला 67 रन्स करून दिले। धवन आऊट झाल्यानंतर कोहलीनं रायडूच्या साथीत भारताला 100चा आकडा पार करून दिलाय। सध्या भारतानं 153 रन्स पूर्ण केलेले आहेत, 3 विकेट्स। याच मॅच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनीत डंभारे यांच्याकडून। विनीत, काय सांगशील? विजयाच्या उंबरठ्यावर आहे, तिसरी वनडे सलग जिंकून विजयी आघाडी घेण्यासाठी या आधीच टीम इंडिया उत्सुक होती आणि आता विजयाच्या समीप आहे आघाडी। ही सिरीज जी आहे ती जवळपास जिंकणार असंच दिसून येत आहे। निश्चित म्हणता येईल हेमाली की आतापर्यंत आपण जर स्कोर पाहिला असेल तर आपल्या लक्षात येईल, सर्वांच्या लक्षात येईल की भारताला विजयासाठी अवघे 30 रन्सपेक्षा थोडेसे आणखीन जास्त रन्स हवेत आणि भारत नक्कीच ही मॅच जिंकून सिरीज विजय साजरा करण्यास उत्सुक असेल। कारण की याआधी 2010 मध्ये जेव्हा टीम इंडिया झिम्बाब्वे टूरवर गेली होती, ट्राय सिरीजमध्ये भारताला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे ही मॅच जिंकून भारत त्या पराभवाची सव्यास परतफेड करण्यास उत्सुक असेलच। शिवाय या विजयासह भारत सलग तिसरी सिरीज जिंकण्याची नोंद करणारी ही आगळीवेगळी हॅट्रिक ठरणार आहे। कारण की याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये झालेली ट्राय सिरीज आपण जिंकली आणि आता झिम्बाब्वेमधली सिरीज जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहोत। नक्की, मात्र ही सिरीज जिंकताना एक वेगळेपणा आहे, ते म्हणजे ही सिरीज पहिल्यांदाच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपण जिंकतो आहोत। भारतीय टीम जिंकते आहे। एक नवा कॅप्टन किंवा धोनीचा उत्तराधिकारी विराट कोहलीच्या रूपाने सापडला आहे टीम इंडियाला, असं म्हणता येईल। निश्चित म्हणता येईल की धोनीच्या जसे कॅप्टन धोनी एक आहे, पण तो एक काम कूल माइंडेड कॅप्टन आहे। दुसरीकडे विराट जो अग्रेसिव्ह आहे, तो ऑन फील्ड आहे, ऑफ फील्ड आहे, तो फिल्डिंग करताना बॅटिंग करताना सर्वच ठिकाणी अग्रेसिव्ह आहे। पहिल्यांदा कॅप्टनशिप करणार संपूर्ण सिरीजमध्ये धोनीची अनुपस्थितीत, आणि निश्चित म्हणता येईल की त्याची ही कॅप्टनशिपची इच्छा होती आणि ज्या प्रकारे त्याचा आधीचा प्रवास होता ही फलद्रूप झालेली आहे, सिरीज जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे निश्चितच झिम्बाब्वे दौरा हा विराटच्या करिअरला एक कलाटणी देणारा नक्कीच एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि धोनी करता, कारण की ज्या प्रकारे आता टीम इंडियाचं प्रिपरेशन सुरू आहे 2015च्या दृष्टीने, त्याकरता विराट कोहलीची ही कॅप्टनशिप नक्कीच टीम इंडिया करता भविष्यात फायदेशीर ठरेल। नक्कीच विराट कोहलीची कॅप्टनशिप ही टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकेल अशी आहे। त्याचबरोबर या मॅच संदर्भात जर बोलायचं झालं तर अमित मिश्राचा भेदक मारा हे आज सगळ्यांच्या लक्षात राहिलेला आहे। अमित मिश्राच्या बॉलिंगविषयी काय सांगशील? निश्चित हेमाली सांगता येईल की भारतीय बॉलर्सची या सिरीजमध्ये चांगली कामगिरी होते। सगळे नवखे बॉलर्स आहेत, जयदेव उनाडकत, मोहम्मद शमी, त्याच प्रकारे आता अमित मिश्रा बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडिया त्याने कमबॅक केलंय। पहिल्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग टाकली, 3 विकेट्स घेतल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि आता 4 विकेट्स घेतल्या। त्याची कामगिरी चांगली आहे, याआधी चांगली कामगिरी केली होती, चांगली बॉलिंग टाकली होती। झिम्बाब्वे बॉलर्सना तो चांगल्या बॅट्समन्सना तो चांगल्या प्रकारे रोखण्यात यशस्वी ठरलेला आहे। त्याने रन्सवरही ताबा ठेवलेला आहे आणि विकेट्स घेत भारताला मोक्याच्या क्षणी ब्रेक थ्रू मिळवून दिले। त्यामुळे भारताच्या विजयात आतापर्यंत जे भारताने विजय मिळवले त्यामध्ये निश्चितच म्हणता येईल की अमित मिश्राचा वाटा हा सिंहाचा वाटा होता। त्यामुळेच भारताला कुठेतरी या सिरीज विजयात वरचढ ठरता आलं, कारण की पहिली मॅच ही अतिशय अटीतटीची झाली होती, त्यामध्ये भारताने विजय मिळवला। मात्र सेकंड मॅचमध्ये भारताने जवळपास 50 पेक्षा अधिक रन्सने विजय मिळवला होता। आताच्या मॅचमध्ये आपल्याला असं पाहता येईल की ब्रेंडन टेलर किंवा सिबांदा हे जे प्लेयर्स आहेत, चिगंबुरा हे जे प्लेयर्स आहेत, झिम्बाब्वेचे जे महत्त्वाचे प्लेयर्स आहेत, त्यांना कुठेतरी अटकाव केला अमित मिश्राने आणि त्यामुळेच भारताला झिम्बाब्वेला 184 रन्सवर रोखण्यात यश आलं। नक्कीच आता पूर्ण टीम इंडियाच्या परफॉर्मन्स विषयी आपण बोलूया, कारण पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यानंतर ट्राय सिरीज आणि आता ही झिम्बाब्वे विरुद्धची सिरीज, एक विजयी घोडदौड सातत्यानं टीम इंडियानं राखलेली आहे। क्रिकेट प्रेमींसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे ही। निश्चित म्हणता येईल की वन डे मधील नंबर 1 टीम अशी ओळख असणारी भारतीय टीम 2011 वर्ल्ड कप नंतर कुठेतरी एक वर्ष टीम इंडियाचा जो सातत्यपूर्ण डाऊनफॉल सुरू होता, त्यामुळे सर्वच जण चिंताग्रस्त झाले होते की काय होणार आहे टीम इंडियाचं, कारण की त्या बरेचसे प्लेयर्स दुखापतग्रस्त होते। आपण आता पाहिलं असेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जवळपास 2011 वर्ल्ड कप टीम मधील 9 प्लेयर्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत नव्हते। सगळे यंगस्टर्सचा भरणा होता। कुठेतरी त्या संक्रमणावस्थेतून टीम इंडिया आता कुठे बाहेर पडलेली आहे आणि चांगला परफॉर्म करते।
करते. सगळेच जण म्हणतात की ही टीम सध्याची स्टेबल टीम आहे. चंदू बोर्डे जे माजी भारतीय क्रिकेटर आहेत त्यांनी सांगितलं की या क्षणी भारतीय टीम 2 नॅशनल टीम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकते, एवढी भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत झालेली आहे. त्यामुळे एक दादा टीम काळ गाजवला होता वेस्ट इंडिज टीमने, त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने काळ गाजवला होता. तर आता एक संधी आहे ती भारतीय टीमला, जो तो हा काळ गाजवण्यास सज्ज आहे. आणि म्हणता येईल की पुढील काही वर्ष टीम इंडियाने जर हा परफॉर्मन्स कायम ठेवला तर पुढील काही वर्ष नक्कीच टीम इंडिया क्रिकेटची अधिराज्य गाजवणार एक बादशाह म्हणून समोर येतील. नक्कीच, आणि त्याचं स्वप्न सगळ्या क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांमध्ये आता उभं आहे आणि विशेषतः त्याला कारणीभूत ठरतोय तो टीम इंडियाचा सध्याचा परफॉर्मन्स. धन्यवाद विनीत, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.